नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विवेक ठाकरे. आपले कृषी मित्र विवेक ठाकरे या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज यावर्षी जास्त उत्पादन देणाऱ्या नवीन गव्हाचे टॉप 1, नवीन ज्या व्हेरायटी आहेत त्यांचे टॉप 1 कुठल्या प्रकारचे आहे या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आता लगेचच खरीपचा सीझन हा संपलेला आहे. आता रब्बीची आपली जी हालचाल चालू झालेली आहे, तर यामध्ये आपल्या भारतामधील महाराष्ट्र असो, गुजरात असो किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये असो, गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु काही राज्यामध्ये गव्हाचे विक्रमी उत्पादन घेतले जाते, तर आपल्या भागामध्ये विशेष करता विदर्भामध्ये आपण गव्हाचे या ठिकाणी आपण फक्त घरी खापुरते या पद्धतीने आपण आपल्या लागवडी गव्हाची आपल्या शेतामध्ये करत असतो. तर मित्रांनो, तर यावेळेस आपण जुन्या वाणाची लागवड सतत करत असतो, परंतु मार्केटमध्ये काही नवीन वाणं या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे. तरी ते नवीन वाण कोणते व त्यांचे वैशिष्ट्ये कोणती या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता एक नवीन मागच्या वर्षीपासून मार्केटमध्ये आलेला वाण म्हणजे सहकार सीड प्रायव्हेट लिमिटेड गुजरातचं ओमकार हिरा मोती. तर ओमकार हिरा मोती या वाणाची वैशिष्ट्य अशी आहे, उच्च उत्पादन देणारे प्रचलित वाण आहे. खाण्यासाठी योग्य नरम चपातीसाठी प्रसिद्ध असलेले वाण आहे. चमकदार आकर्षक चमकदार दाणे त्यामध्ये दिसतात. लवकर आणि उशिरा पेरणीसाठी योग्य आहे. तसेच कीड व रोगास सहनशील व प्रतिकार असे हे वाण आहे. तर याचा कालावधी आहे 95 ते 100 दिवस. तर शेतकरी मित्रांनो, आपण दुसरं वाण बघूया. या ठिकाणी ओमकार हिरा मोती या गव्हाचा ज्यावेळेस मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी लागवड केली आहे त्यांचा आपण या ठिकाणी रिझल्ट बघू शकता. मोठी मुंबई या ठिकाणी दिसून येते आपल्याला आणि भरघोस अशा उत्पादनामध्ये वाढ या ठिकाणी आपल्या विदर्भामध्ये या व्हेरायटीचं झालेलं आहे. तर मित्रांनो, याचबरोबर दुसरं एक गव्हाचं वाण आहे, गोल्ड किंग सीड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं अन्नदाता या गव्हाचं वाण आहे. तर याचे सुद्धा ओमकार हिरा मोती सारखेच या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. तर आपण सगळे या ठिकाणी बघू शकता. त्याच पद्धतीने तिसरं वाण आपल्याला नवीन या ठिकाणी आढळून येते, ॲक्सिस सीडचे प्रतापचं सुद्धा वैशिष्ट्य या ठिकाणी योग्य पद्धतीने आपल्याला आढळून येते आणि याचं उत्पादन सुद्धा व्यवस्थितरित्या आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर मित्रांनो, त्याचबरोबर पॅसिफिका क्रॉप ब्रीडर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे वाण पॅसिफिका 9294 हे सुद्धा नवीन वाण या ठिकाणी आढळलेलं आहे. तरी आपण बघू शकता या वाणाची सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वैशिष्ट्य जे आहे ते वैशिष्ट्य खाण्यायोग्य आणि आपल्या उत्पन्नायोग्य या ठिकाणी आपल्याला दिसून येते. तर आणखी एक नवीन वाण आपण या ठिकाणी बघू शकतो, ते म्हणजे ओसवाल सीड अँड केमिकल लिमिटेड या कंपनीचे वाण सुपर शरबती 14001 या नावाने या ठिकाणी व्हेरायटी आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध दिसून येते. तर त्याच पद्धतीने आपण मित्रांनो, या नवीन वाणाची लागवड करीत असताना आपल्याला एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी आढळून येतो, तो म्हणजे गहू लागवड करत असताना योग्य पद्धतीने गव्हाच्या बियाण्याला बीज प्रक्रिया करून लागवड करणे महत्त्वाचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा गव्हाची लागवड करताना बीज प्रक्रिया करताना आपण कुठलं बुरशीनाशक या ठिकाणी वापरलं पाहिजे त्या संदर्भात मी थोडीशी माहिती आपल्याला देतो. तर या ठिकाणी गहू बीज प्रक्रिया करण्यासाठी बाजारातील योग्य बुरशीनाशके कोणती? तर शेतकरी मित्रांनो, पहिले बीज प्रक्रिया करण्याचे फायदे आपण समजून घ्या. बीज प्रक्रिया करण्याचे फायदे, एक जमिनीतील किडींपासून संरक्षण करणे, दुसरा फायदा आहे गव्हाची उगवणशक्ती वाढवण्यासाठी मदत करणे आणि तिसरा फायदा आहे मर रोगापासून पिकांचे संरक्षण करणे. गहू उत्पादन वाढीस या ठिकाणी बीज प्रक्रिया केल्याने मदत होते. तर शेतकरी मित्रांनो, मार्केटमध्ये योग्य असे बुरशीनाशक जे आहे ते बुरशीनाशक योग्य असे आहे ते म्हणजे कॅडेट हे PI कंपनीचे आहे. तर याचं प्रमाण जे आपल्याला वापरायचं आहे, कॅडेटचं प्रमाण आपल्याला वापरायचं या पद्धतीने आहे की 1 ml प्रति किलोला 10 ml पाण्यामध्ये आपण मिश्रण करून आपल्या गव्हाला योग्य पद्धतीने बीज प्रक्रिया आपण केली पाहिजे. तर दुसरं प्रोडक्ट आहे कॅस्केड हे सॉल कंपनीचं आहे. तर यामध्ये 4 ml प्रति किलोला
10 ml पाण्यामध्ये घेऊन आपण त्याचं मिश्रण केलं पाहिजे। आणि याच पद्धतीने एक मोठं असं विशेष आहे ते म्हणजे BSF कंपनीचं झेलोरा, जे सर्वांच्या परिचित आहे। तर झेलोऱ्याचे प्रमाण 2 ml प्रति किलो गव्हाला 10 ml पाण्यामध्ये या ठिकाणी आपण लागवड केलेली, बीज प्रक्रिया करून लागवड केलेले कधी योग्य राहील। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बाजारामध्ये नवीन असे वाण या ठिकाणी आम्ही सर्वांना दाखवले आहे। तर त्याच पद्धतीने या वाणाला बीज प्रक्रिया करून आपण कशा पद्धतीने लागवड केली तर उत्पन्न होऊ शकते या ठिकाणी मी सविस्तर तुम्हाला सांगितलेलं आहे। तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपण या ठिकाणी आपल्या YouTube चॅनल जे आहे कृषी मित्र विवेक ठाकरे या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपण व्हिडिओ पाहत राहा। धन्यवाद।